शेतकरी मित्रांनो, मी अर्कान रफिक फकीरावाले तुमचे एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं YouTube चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असेल तर मित्रांनो तुमच्याजवळ फार्मर आयडी असणे अति आवश्यक आहे। मित्रांनो, तुमच्याजवळ फार्मर आयडी काही कारणामुळे नसली तरी तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाही। मित्रांनो, मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत, तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। चला मित्रांनो, सुरू करूया हा महत्त्वाचा व्हिडिओ। दोस्तों, मदत व पुनर्वसन विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिके शेत जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॉक अंतर्गत मिळालेला शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे। शनिवार तारीख 27 पर्यंत परभणी जिल्ह्यात 70% शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी केली आहे, परंतु 99,495 शेतकऱ्यांची नोंदणी बाकी होती। मित्रांनो, शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रकाना शेतकरी ओळख क्रमांकासाठी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। टप्प्याटप्प्याने पंचनामे सुरू करताना त्यामध्ये शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी बंधनकारक राहील। दरम्यान अनेक शेतकऱ्यांचे 7/12 वरील नाव आणि आधार कार्डावरील नाव सारखे नसल्यामुळे शेतकरी ओळख क्रमांक सेवा मान्यता ऑटो अप्रूव्हल देण्यासाठी अडचणी येत आहे। मित्रांनो, जून ते ऑगस्ट मधील अनुदानाची कारवाई सुरू। यंदाच्या जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे परभणी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या 6 तालुक्यातील 391 गावातील 2,67,530 शेतकऱ्यांचे 1,51,222 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। मित्रांनो, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मंजूर 128,55,38,000 रुपये निधी तालुक्यांना वितरित करण्यात आला असून आधार कार्ड, शेतकरी ओळख क्रमांक, फार्मर आयडी व पंचनाम्याच्या आधारे शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याची कारवाई सुरू आहे, असे महसूल व कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले। मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढाच। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। वस्सलाम।